दुसऱ्या एका गोष्टीचं शल्य वाटतं की त्याच्यावर लिहिलं विशेष प्रयत्नातून, मला त्याचा अर्थ नाही कळला, विशेष कोणाच्या विशेष प्रयत्नातून, ज्यावेळेला तुम्ही आमदारच नव्हता त्यावेळेला तो निधीची प्रशासकीय मान्यता झाली, त्यावेळेला तुमचे विशेष प्रयत्न काय होते हे जनतेला तुम्ही सांगावे. फंड कुणी आणलाय, त्याचं उद्घाटन कोण करतंय, त्याची जाहिरातबाजी कोण करतंय, ही न कळण्या इतपत जनता अडाणी माढा शहरातली नाही. माढा शहरातल्या जनतेची चेष्टा खोटं उद्घाटन करून कोणीही करू नये, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. कोणीही कुठलेही काम मी आणले म्हणायच्या आधी त्याच्या प्रशासकीय मान्यता दाखवाव्या. आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त तुम्हाला बोलण्याचं कारण असं की आमच्या माढा शहर विकास आघाडीच्या गटनेत्या संजीवनीताई भांगे व आमची चर्चा झाली की माढा शहरामध्ये जो काय फंड्स निधी दिला आहे तो माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून दिला आहे आणि त्या दिलेल्या निधीचं उद्घाटन झालं आहे, परंतु तो मिळालेला निधी आमदार बबनदादांनी दिला आहे, तो कसा कसा दिला याबाबत आमचे गटनेते संजीवनताई आपल्याला 2 शब्दात सांगतील. ते नमस्कार. माढा क्रीडा संकुल निधी मंजूर झालेला आहे 29/11/2023 त्याची प्रशासकीय मान्यता त्यावेळी झालेली आहे आणि ते मंजूर वगैरे सगळं होऊन त्याचं काल उद्घाटन झाले आणि त्याची एकूण मंजूर रक्कम 3 कोटी आहे. तर त्याच्यातली 1,91,00,000 हॉलसाठी होती मंजूर झालेली आणि बाकी इतर कामासाठी होती. या बाबतीत आमदार बबनदादांनी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारासमवेत एक मीटिंग घेतली होती. त्यावेळेला महाराष्ट्र शहरातले सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव, आपण बऱ्यापैकी लोकजण तिथं हजर होता. त्यावेळेला मीही होतो आणि त्यावर चर्चा होऊन त्याचं लवकरात लवकर इस्टिमेट करून टेंडर करायचं असंही तिथं ठरलं होतं. त्याप्रमाणे ते तिथं आदेश दिले गेले, परंतु ह्याचे जे काही लोक आहेत, त्याचे अधिकारी आहेत, यांच्याकडून टेंडर किंवा ह्याला उशीर झाला. मीन टाईममध्ये विधानसभा लागल्या आणि विधानसभा लागल्यानंतर आपण पराभूत झाल्यामुळं नंतर त्याचं टेंडरमध्ये जे काही गोष्टी पहिल्या आमदारांनी सांगितल्या त्या बदलून पुन्हा यांनी नवीन गोष्टी त्यात घातल्या. त्याबाबत मी ह्याचे डेप्युटी इंजिनियर हेळकर साहेबांशी स्वतः चर्चा केली असता हेळकर साहेबांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं हा निधी 2023च्याच प्रशासकीय मान्यतेचा असून त्याचं टेंडर आत्ता झालं आहे, त्याची कामं आत्ता जे उद्घाटन झालं आहे ती त्याचं झालं आहे. दुसऱ्या एका गोष्टीचं शल्य वाटतं की त्याच्यावर लिहिलं विशेष प्रयत्नातून, मला त्याचा अर्थ नाही कळला, विशेष कोणाच्या विशेष प्रयत्नातून, ज्यावेळेला तुम्ही आमदारच नव्हता त्यावेळेला तो निधीची प्रशासकीय मान्यता झाली, त्यावेळेला तुमचे विशेष प्रयत्न काय होते हे जनतेला तुम्ही सांगावे. दुसरी गोष्ट ही माढा शहरातली जनता सुज्ञ व एकदम शहाणी आहे. फंड कुणी आणलाय, त्याचं उद्घाटन कोण करतंय, त्याची जाहिरातबाजी कोण करतंय, ही न कळण्या इतपत जनता अडाणी माढा शहरातली नाही. माढा शहरातल्या जनतेची चेष्टा खोटं उद्घाटन करून कोणीही करू नये, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. त्यानंतर माढा शहरासाठी गेल्या 2 वर्षामध्ये विधानसभेच्या आधी आमदार बबनदादा शिंदे, माननीय रणजितभाई शिंदे व जुंदर नाना भांगे यांच्या नेतृत्वाखाली माढा शहराला 60 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिलेला होता. त्याची पूर्ण माहिती आम्ही विधानसभेच्या वेळेला पॉम्पलेटद्वारे जनतेला आणि पत्रकारांना दिलेली आहेच. त्यानंतर आत्ता यावर्षी DPDCमधून आदरणीय नाना, रणजितभाई शिंदे व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून 5.25 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून त्याच्या प्रशासकीय मान्यता आमच्याजवळ सध्या आहेत. त्यातल्या 4.66 कोटी माळेश्वरी मंदिराच्या मंदिराची दुरुस्ती आणि 60 लाख रुपये कांबळे वस्तीच्या रस्त्याचं डांबरीकरण करणे यासाठी निधी प्राप्त झालेला आहे, त्याच्या प्रशासकीय मान्यता आलेल्या आहेत. कोणीही कुठलेही काम मी आणले म्हणायच्या आधी त्याच्या प्रशासकीय मान्यता दाखवाव्या. यानंतर माढा शहरामध्ये एक परंपरा आहे, 5 प्रमुख नेते आहेत, हे सर्व आपल्या पत्रकार बंधूंना माहीत आहेत. यांनी कधीही एकमेकांनी आणलेल्या निधीचे पत्रकार परिषद आत्तापर्यंत 10 वर्षात घेतलेली नाही. हे 5ही पुढारी नेते एकत्र असतात, ज्यांनी काम आणलं आहे त्याचं श्रेय घेतं आहे. त्याप्रमाणे त्या उद्घाटनाला सगळ्याला बोलवलं जातं आणि तो कार्यक्रम केला जातो. माढा शहरामध्ये नवीन पायंडा लावून इथल्या 5 जणांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असं मला वाटतं. वेगळी परंपरा माढा शहरात निर्माण होऊ नये. जे निधी आणलाय त्याचं उद्घाटन वगैरे करतात असं होतं ना आत्तापर्यंत.
पण ते आता जे घडायला लागले ते जरा वेगळंच घडायला लागले. निधी एक जणांत उद्घाटन एकीकडनंच होतं. तुम्हाला काय काय बोलवलं पत्रकार? होतं का नव्हतं? नाही. उद्घाटनाला? आम्हाला नाही. बोलवलं नाही, परंतु त्याचं उद्घाटन पुन्हा एकदा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्याचा आमचा मानस आहे. की आम्ही वरिष्ठ नेत्याशी आमच्या चर्चा करून त्यावर आम्ही नक्की निर्णय देऊ, त्यावेळेला नक्की तुम्हालाही बोलवू. पण तू महाराष्ट्र शहरामध्ये ज्यांनी फंड्स आणलेत त्यांनीच आज पण पत्रकार परिषद घेतलेत. हे गेल्या 10 वर्षातला आपण सर्व पत्रकार बंधूंनी हे ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. कुणी एकमेकाचं असं त्याने मंजूर करून आणलं काम मी आणलंय वगैरे असला कार्यक्रम कधी झालेला नाही. विकास कामं त्यामुळे महाराष्ट्र शहरात चांगल्या पद्धतीनं मार्गी लागली आहेत. हा नवीन पायंडा पाडून काहीतरी वेगळंच वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करू नये. गाव सध्या एकदम शांत आणि सरळपणे चाललेला असताना सुद्धा कुणी खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये, जनतेची चर्चा करू नये. जनतेची एक प्रकारे दिशाभूल करण्याचाच प्रयत्न आहे ना. यात कोण जे आमदार आहे गाजवतं- का पुन्हा कोण आहे अजून? नाही, मूळतः आमदारच म्हणू लागेल. त्यांनी लिहिलंय विशेष प्रयत्नातून 2023 ला निधी आला प्रशासकीय मंजुरी आली. म्हणजे काय मग इतक्या दिवस तुम्ही का उद्घाटन केलं नाही? ह्याचं उद्घाटन न करण्यामागं कारण की त्याचं इस्टिमेट आम्ही करायला त्या अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयात सांगितलं होतं, पण तो त्या अधिकाऱ्यांकडनं डिले झाला. मीन टाईममध्ये विधानसभा लागली, आपण पराभूत झालो. त्यांनी नंतर अधिकाऱ्यांना सांगून ते इस्टिमेट चेंज करणे, बऱ्याच गोष्टी करणे असे झालेत. याच्या आधी जिल्हा परिषद शाळेला सुद्धा तो स्मार्ट शाळा काय दादाला माहिती आहे, मॉडेल स्कूल जातो उद्घाटन, त्याची मंजुरी कधीची आहे, त्याचं उद्घाटन कधीचं? अधिकाऱ्यांना दमदाटी करून उद्घाटन करून घेणे आणि त्याचा वावोपो करणे ही शिंदे कुटुंबाकडे परंपरा ह्याच्या आधीही नव्हती, आताही नाही. निधी तुम्हाला मागणीप्रमाणे तिथल्या नेत्यांच्या निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणे, निधी देणे ही शिंदे कुटुंबाची परंपरा आहे. आणि त्याप्रमाणे आतापर्यंत वातावरण होतं. कुणीही एकमेकाची गेल्या 10 वर्षामध्ये कुणीही एकमेकाची पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्याबद्दल आमच्या गटाचे सगळेच कार्यकर्ते म्हणजे या बाबतीत तुम्हाला आणखीन बोलतील. प्रत्येकाची येत्या 3 वर्षाचं तुम्ही सांगितलं. परंतु जे क्रीडा संकुल आहे ते 10 वर्षापासून प्रलंबित आहे. 18 वर्षापासून प्रलंबित आहे. मग ह्या प्रलंबितासाठी तुम्ही आमदारांनी आमदार झाल्यापासून काय आणलंय त्याची प्रशासकीय मान्यता दाखवण्याचा धाडस तुम्ही करा. त्यांना विचारा, त्यांना विचारा ना. आता सत्ता त्यांची आहे. आम्ही 3 कोटी रुपये आणले सांगितलं तुम्हाला. 18 वर्षात तुम्ही काय केलं? 18 वर्षात 2018 ऐका 7 वर्षामध्ये ज्यावेळेला क्रीडा मंत्र्याकडे आम्ही गेलो त्यावेळेला त्यांनी 3 कोटी रुपये दादांना दिले. आपल्याला राज्यामध्ये आपल्याला 3 कोटी दिलाय. तुम्ही हा प्रश्न आमदाराला का विचारला नाही? 2 वर्षात तुम्ही काय आणलं म्हणून आमचा एक प्रश्न आहे हो. काय विचारला नाही आम्हाला? राजाभाऊ. उद्घाटन प्रसंगी काय नाही विचारलं म्हणून तुम्ही? राजभाऊ, आमचा एक प्रश्न आहे. माड्याचं क्रीडा संकुल आधी कुरडवाडीला पळवलं कुणी होतं? ते ज्यांनी पळवलं होतं त्याला संशोधन घेऊन त्याचं नाव घेऊन आपण माडा शहरातल्या लोकांनी आधी सांगावं ना. ते काय? कुणी का माडा शहरातलं मतमोजणी गेली बापू. तुम्ही म्हणताय मतमोजणी जाताना तुम्ही विषयांतर नाही. उदाहरण देतोय मी. त्यावेळेला तुम्ही सगळ्या नेत्यांनी तहसील कार्यालयापाशी आले, त्याला दादा आमदार होते. आम्ही पण प्रयत्न केले पण ती आली नाही टेक्निकल अडचणीमुळे. आता पुन्हा एकदा मतमोजणी तिकडे गेली. आम्ही त्यावेळेला म्हणलं आपण माडेकरी एकत्र होऊ, आपण त्याचा आवाज उठवू. त्याला म्हणजे टेक्निकल अडचण आहे त्याची. मग त्यावेळेला वेगळी अडचण होती का? टेक्निकल अडचण होती. कशाची? त्यांना गोरवान हे योग्य दिसत नाही. विषय मतमोजणीचा नाही. विषय मतमोजणीचा नाही. गोरवान करायला निधी जो मागणी करायचा असतो ते तिथल्या प्रॉपरच्या अधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी सांगायचं असतं. त्यावेळेला ज्यावेळेला गेलं त्यावेळेला लक्षात आलं की यांना गोरवान अपुरं पडतंय. त्यानंतर त्याची प्रोसिजर चालू आहे. त्याची अजूनही प्रोसिजर पूर्ण नाही. त्याचं इस्टिमेट लागणार निधी किती ह्याची अजून प्रोसिजर पूर्ण नाही आहे. मेंबर पॉईंट टू पॉईंट घ्या. आपण थेट आक्षेप आमदारांवर व्यक्त केला होता की दमदाटी करून अधिकाऱ्यांना दमदाटी म्हणण्यापेक्षा अधिकाऱ्यांना सांगून दमदाटीच म्हणायचं. कारण अधिकाऱ्यांना कुठल्याही नेत्याचं ऐकावं लागतं. त्याप्रमाणे त्यांना सांगितल्यानंतर पुन्हा त्याची उद्घाटन होता. ज्या शाळेचं उद्घाटन रणजित भैयाने केलं तर त्याला आपण सगळेच हजर होता. त्या शाळेचं पुन्हा उद्घाटन झालं का नाही? आता क्रीडा संकुलाचा निधी प्रशासकीय त्याचं अजूनही प्रोसिजर पूर्ण नाही. त्याचं इस्टिमेट लागणार निधी किती ह्याची अजून प्रोसिजर पूर्ण नाही आहे. मेंबर पॉईंट टू पॉईंट घ्या. आपण थेट आक्षेप आमदारांवर व्यक्त केला होता की दमदाटी करून अधिकाऱ्यांना दमदाटी म्हणण्यापेक्षा अधिकाऱ्यांना सांगून दमदाटीच म्हणायचं. कारण अधिकाऱ्यांना कुठल्याही नेत्याचं ऐकावं लागतं. त्याप्रमाणे त्यांना सांगितल्यानंतर पुन्हा त्याची उद्घाटन होता. ज्या शाळेचं उद्घाटन रणजित भैयाने केलं तर त्याला आपण सगळेच हजर होता. त्या शाळेचं पुन्हा उद्घाटन झालं का नाही?
आता क्रीडा संकुलाचा निधी प्रशासकीय मान्यता तुम्हाला दाखवली का नाही? तुम्हाला ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांना प्रशासकीय मान्यता देतो मी. माझ्याकडे त्याच्या प्रमाण आहेत, मी देतो तुम्हाला. हे मग नीट न्यूज द्यायला ना पेपर. तुम्हाला तर हे कळेल ना की कधी मंजूर आहे ते. बरोबर आहे का? फक्त अधिकाऱ्यांचा डिले की त्याचं टेंडर लेट व्हायचं, त्याच्यामुळं हा पेच प्रसंग निर्माण झाला. अदरवाईज आपण जर त्याच वेळेला त्यांनी टेंडर केले असते तर आपणही उद्घाटन केलं असतं ना. असं आहे का त्यावेळेला अधिकाऱ्यांवर प्रशासनावर पकड नव्हती का त्यावेळेला नाही, पकड 100% असताना सुद्धा काही गोष्टी लोकांनी काय काय सांगितलेल्या गोष्टी त्यात नमूद करायच्या होत्या. त्यात थोडा वेळ गेला, नंतर आचारसंहिता लागली. त्यासाठी आपण तहसीलदार साहेबांच्या केबिनला मीटिंग घेतली होती. बापू आपल्यासारखे वरिष्ठ पत्रकार त्यावेळेला होते तिथं. याचा जो प्रश्न आहे की 18 वर्ष जर क्रीडा संकुल मंजूर होतं तर दरम्यानच्या काळात काय केलं गेल्या नाही, दरम्यानच्या काळात मध्ये क्रीडा संकुलाला त्याच्या आधी निधी आणताना बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन होतं फंडचं. ज्यावेळेला निधी चालू झाले त्यावेळेला आपला माढा तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी 3 कोटी रुपये दादाने आणले नाही, त्याच्या अगोदर 1 कोटी आलेले आहेत. आहेत ना. त्याच्या आधी तुम्हाला दिली नव्हती. जिल्ह्यातल्या 11 तालुक्याला 11 क्रीडा संकुल हा. आहेत. सगळ्यात लेट काम माड्या क्रीडा संकुलात झालं. मग बाकीच्या 10 क्रीडा संकुलांना निधी येत होता ना आपल्याला काही नाही, त्यावेळेला निधी कमी आपल्याला आला असेल हे मला मान्य आहे तुमचं. नंतर ज्यावेळेला आपल्याकडे आधी सगळ्याला सिंचनासाठी निधीची मागणी आपली सगळ्यात जास्त होती, ती जवळपास पूर्णत्वास अजून पण पूर्णत्वास नाहीच ती. त्यासाठी शिंदे कुटुंब आधी त्याला प्राधान्य देऊन त्याला निधी आणण्याचा प्रयत्न केला. ह्याला कमी पडला असेल, पण तो आम्ही तेवढा तरी आणला 4 कोटी, पहिला 1 कोटी, आता 3 कोटी. आता 2 वर्षात किती आणला याचं तुम्ही विचारा ना. असा प्रश्न विचारला मला तुम्ही कुठं दिसत नाही. अरे बाबांनो, निधी देत असताना एखाद्या आमदारांना किती निधी दिला ह्याचं कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे सगळं असतं. 2023 ची मान्यता आहे. हो. बरोबर. हो. निधी त्यावेळेला मंजूर झाला. झाला. मग ह्याचं श्रेय त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही देणार का? मग आम्ही त्यावेळेला काँग्रेस ह्याच्यातच होतो ना. माझा प्रश्न काय आहे, हो. तुम्ही त्याला शरद पवारांना याचं श्रेय देणार का? त्यावेळेला अजितदादाच्या राष्ट्रवादीत आम्ही होतो. त्यावेळेला अजितदादाची राष्ट्रवादी त्यावेळेला 23 ला नव्हती. त्यावेळेस नव्हती. त्यावेळेला नव्हती. अजितदादाची होती, पवार साहेबांची होती. बरोबर आहे. तेव्हा काय आम्ही त्या पक्षात होतो, दादा त्या पक्षाचे लिगल आमदार होते आणि त्या पार्टीनं दिले ना आम्हाला. त्यांचं श्रेय आहे म्हणायला काय हरकत नाही. काहीच हरकत नाही. काय हरकत आहे म्हणायला? म्हणायला काय हरकत आहे? आम्ही त्या पार्टीत होतो, पण दादा आमदार होते आणि दादानी खास विशेष प्रयत्न करून ते मंजूर करून आणलं. आमचा सांगायचा मग उद्देश एकच आहे. आता हे श्रेय तुम्ही भाजपमध्ये असल्यामुळे भाजपला देणार का? आता द्यावं लागणार. आम्ही भारतीय जनता पार्टीतच आहे आणि आता जो निधी नवीन यायला लागला तो सगळा भारतीय जनता पार्टीत देते आम्हाला. हो का? आम्हाला पक्ष आम्हाला आमदार शरद पवार गटाचेच आहेत आता शरद पवार गटाचे आमदार असले तर त्यांनी किती प्रशासकीय मान्यता आणले ह्याचा प्रश्न जर तुम्ही विचारा ना. तुम्ही एक सुज्ञ पत्रकार आहे दोघंही, तुम्ही आता एकही प्रश्न विचारलेला माझ्या ऐकत नाही कधीच. तुम्ही हा प्रश्न जो मला विचारता हक्कानं, तेवढ्या हक्कानं तुमची मैत्री नाही आहे का आमदारासोबत? कदाचित कुठेतरी कमी आहे काय की असं मला दिसतंय. तुम्ही उद्घाटन असं दिसतंय तुमची मैत्री माझ्या नव्हतो ना. काय पद्धत आहे? तुम्ही 10 वर्ष झालं पत्रकारता बघताय. तुम्ही सांगा, साठेने आणलेल्या फंडाची पत्रकार परिषद कधी बांगेने घेतली? बांगेने आणलेल्या फंडाची पत्रकार परिषद कधी साठेने घेतली? त्यांनी आणलेल्या फंडाचं उद्घाटन ह्यांना सोडून त्यांनी केलं कधी? कधीच नाही. अहो, हे 5 नेते एका दिलाना माढा शहरात काम करतात म्हणून कुठल्याही कार्यकर्त्यामध्ये वितुष्ट वाद राहिलेले नाहीत. आमदारांनी पत्रकार परिषद घेतली नाही. ती काय ठरले वरिष्ठांना माहिती. फक्त जी चाललंय ती सांगितलं. एक मिनिट आहे. आता भाजपची पत्रकार परिषद असताना मग भाजपचे शहराध्यक्ष किंवा पदाधिकाऱ्यांना त्यांना निमंत्रण दिलं गेलेलं नाही का? असं काय झालंय का? नाही, त्यांचा फोन लागला नाही. मी स्वतः त्यांना बोललो होतो, पण त्यांचा फोन लागला नाही. माझ्या मोबाईलमध्ये आहे. तुमच्या घरा शेजारीच राहते. नाही, घरा शेजारी राहत असतील तरी पण मी बाहेर गावी असताना सुद्धा 3 वाजता माड्यात आलो. त्यानंतर तुमचाच फोन आल्यानंतर मी फ्रेश व्हायला गेलो होतो. आता बऱ्यापैकी पत्रकारांना कुणालाही समक्ष न भेटता मी फोन केलेत आणि मेसेज टाकले. बरोबर आहे का? त्यांना माहिती आहे का पत्रकार परिषद किंवा ते सोबत आहे? अहो, फोनच लागला नाही हो त्यांचा. मी स्वतः माझ्याकडे नंबर आहे, मी डायल केलेला आहे, सगळं दिसेल ना तुम्हाला. त्यांचं काय असं लोकसभेसाठी नाही ना? भारतीय जनता पार्टीमध्ये एकमेकाला डावलण्याचा कार्यक्रम काही नसतो. तुम्हाला खाद्य निर्माण करण्यासाठी काही गोष्टी क्रिएट करायच्या असतील तर ते करण्याचा प्रयत्न करू नका. आपलं एक संघटन चालू आहे, आपलं एक संघटितपणे व्यवस्थित. नाही, तुम्ही एक संघच राहावं. एक संघ राहणारच. ते सुद्धा जुन्या नव्याचा मेळ लागला पाहिजे. 100% लागला. जिल्हा परिषद तालुका पंचायतला पहिला जुन्या माळ्या नव्याचा मेळ लावूनच जिंकली राव. राष्ट्रीय पंचायत समितीला बघितलं. नाही, मेळ लावूनच केलंय. असं नका करू. नाही, राजकारणामध्ये येणे केल्या प्रकारे मेळ घालावा लागतो. असं
असं नाही. मग मेळ घातला का दारफळ पंचायत समितीत तसा? दारफळ पंचायत समितीमध्ये काही गोष्टींचं आम्हाला अजून त्याचं ही चालू आहे आमचं सर्चिंग. ठीक आहे ना, निकाल एखादा गेला म्हणजे का, पण बाकीचे जिंकलेल्या जागेबद्दल नाही तुम्ही बोलत, नेमकी एक गेलेल्या जागेबद्दल बोलता. त्याच्या मागे माडा कनेक्शन आहे का? नाही माडा कनेक्शन वगैरे काय नाही, ह्या सगळ्या अफवा आहेत. कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रामाणिकपणे पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार प्रत्येक नेत्यानं कार्यकर्त्यानं केला आहे. त्यातनं बी काही अफवा ह्या अशा गोष्टी राजकारणात होत असतात, त्याच्यावर पक्ष नेतृत्वाचा आमचा कोणाचाही विश्वास नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणूनच एवढं चांगलं यश रणजितभाईंच्या नेतृत्वाला मिळालं. त्याबद्दल सर्व जनतेचं, पत्रकारांचं यश मनापासून भाजपचं धन्यवाद. का रणजितभाई? आम्ही भाजपचंच म्हणणार. नाही भाजपचं. नाही, रणजितभाई शिंदे भारतीय जनता पार्टीत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आम्ही काम करतोय. त्यामुळे असं आम्हाला म्हणता येणार नाही की आमचं श्रेय आहे, आम्ही पक्षाला श्रेय देत होते. 2 सदस्यामध्ये सुद्धा मतभेद आहेत या विषयावर. मतभेद नाही, आमच्या भारतीय जनता पार्टीचं पण आहे आणि रणजित भाईचं पण आहे. ऐका, कुठल्याही नेत्याला, आता आनंदराव तानवडेंनी त्यांची सगळी सीटं आणली किंवा राजाभाऊ राऊतांनी सगळी सीटं आणली, त्यामध्ये त्यांचं स्वतःचं वैयक्तिक योगदान असतंच, परंतु भाजप पक्षाचं चिन्ह आम्ही वापरलंय. भाजप पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढलोय, त्याच्यामुळे त्याचं श्रेय पक्षाला गेलं पाहिजे, त्या मताचा मी आहे. बरं, ती पडलेली जी भाजपची सीट आहे त्याची जबाबदारी कोणाची? आमचीच. रणजितभाई आमची पक्ष नेतृत्वाचीच. नेतृत्वाला निवडून येण्यानंतर त्याची जल्लोषाची जबाबदारी घेता येत असेल तर त्याच्या पराभवाची जबाबदारी सुद्धा आमच्या नेतृत्वाची आमची आहे, पर्याय आमची सुद्धा आहे. आम्ही कार्यकर्ता म्हणून पळतोय. बंडू नानाच्या पराभवाची जबाबदारी तुमचीच. 100% म्हणावं लागेल ना की आम्ही तिथं कमी पडलो कुठेतरी. बंडू नानाचा प्रचार करायलाच आम्ही कमी पडलो, याचा अर्थ सरळ आहे. जयभाऊची सभा झाली, मग त्याचा परिणाम काय? हो का, सभा झाल्या सगळं झालं तरी राजकारण मग होत त्यावेळेस मग कोणाला? असताना काही वेळेला वैयक्तिक हेवे दावे अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 3 वर्षामध्ये गेल्या 45ला पाणी पुरवठा चांगला झाला का नाही. आता या 3 वर्षामध्ये ती अतिशय जीर्ण झाली. लाईटचा पुरवठा सुरू आहे. आमदारांनी माझ्या आमदारांनी काय प्रयत्न केले का? 10 पत्र दिलेत आपण त्यावेळेस सुद्धा, त्याच्या आधीच्या टर्म सुद्धा. आता मान्यता आणली का त्यांनी, किंवा भविष्यात परत हा वाद लागेल? वाद ज्यांना तुम्हाला प्रशासकीय मान्यता देईल त्यांना आणली म्हणायचं. प्रशासकीय आहे का? नाही ना मिळाली. मग आम्ही काय सांगतो, अजून त्याच्यासाठीच मिळालेली प्रयत्न चालू आहे नाही. आमचा. प्रस्ताव मंजूर नाही अजून, त्याचा TS झालेला आहे आणि गेलेला आहे तिकडं. त्यासाठी सगळी जण प्रयत्नशील आहेत, ती काही एकटं कुणी नाही. मिळालंय तर वारंवार त्यासाठी प्रयत्न करतात. रणजितभाईला आम्ही सांगून रणजितभाई थ्रू प्रयत्न करतोय. आम्ही बबनदादांची, रणजितभाईंची दिलेली पत्र आमच्या जवळ आहेत. कोणत्या तारखेला आम्ही पत्र दिलेत ती आता तुमच्याकडनं ऐकतोय, ती ऐकतोय तुमच्याकडनं मी. दिल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असं आहे आहे. आणि भाजपची सत्ता असताना तुम्ही अधिकाऱ्याच्या नावावर खापर पडताय की अधिकाऱ्याने केलं. आमचा स्पेसिफिक प्रश्न असतो. मग त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी तुम्ही पालकमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे करणार? हो करणार. ज्यांच्यामुळे हा डिले झाला त्यांचा पाठपुरावा करणार. बरं, मागच्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1.5 वर्षाचा कालावधी लोटलाय. आता हे 3.5 वर्षात माढा मतदारसंघातल्या जनतेने हेच बघायचं का, श्रेयवादाची लढाई प्रत्येक कामात? मग ह्यासाठी तुम्ही सजग असणं गरजेचं आहे. तुम्ही प्रशासकीय मान्यता बघितल्या पाहिजेत. खरा 4था स्तंभ तुम्ही नाही, आहात. तुम्ही खरं काय ती जनतेला तुमच्या लेखणीतनं सांगितलं पाहिजे की बाबा हे फंड्स बबनदादानीच आणलेले होते, ह्यांच्या काळामध्ये त्याचं उद्घाटन झालंय. हे काम कुणाचं आहे? तुमचं आहे. मग अशी संपले का आता आणलेले फंड? नाही अजून आहे ना, सांगतो ना. म्हणजे तुमच्या एकदा जाहीर करून टाका प्रशासकीय मान्यता किती आहे त्या नेमक्या. नाही, ज्या प्रशासकीय मान्यता आम्ही आणल्या तेवढंच आम्ही बोलतोय. ज्या त्यांनी मंजूर केल्या त्याच्यावर आम्ही एकही चकार शब्द कधीही बोललेलो नाही. तुम्ही ह्याच्या आधीही बघा, आता जे काय फंड्स दादानी दिले ते दादानी दिले सांगणं आमचं काम आहे. आम्ही महाराष्ट्रातले नगरसेवक आहे, आमच्या गटनेते आहेत. आम्ही 2 जण लेटर त्यांना मागणी करतो, त्याप्रमाणे ते देतात. मेंबर दादांनी दिले का शासनाने दिले? नाही, दादांच्या प्रयत्नाने झाले, विशेष प्रयत्नाने झाले. पवार साहेबांच्या मदतीने नाही, पवार साहेब असतील, फडणवीस, सगळेच नेते एकमेकाला मदत करतात. ही माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असताना आडवा प्रश्न मला विचारताय तुम्ही. पण प्रशासकीय मान्यता अशा काय सांगणार आहेत का येत्या काळात, जेणेकरून नारळ अगोदर तुमच्या अगोदर पडला ऐका, जाणार? प्रशासकीय मान्यताच आता आम्ही घेऊन फक्त तुमच्या समोर येतोय. आता आम्ही नवीन धोरण आम्ही बी राबवू. समोरचा गडी तसा आहे म्हणलं की आम्हाला तसंच वागावं लागलं. ही प्रशासकीय मान्यता आणि ही पत्रकार परिषद
लक्षात आलं का? त्याच्यामुळे आम्ही शान झालो. याच्या आधी काय करायचो आम्ही, फारसं काय त्याच्याकडलं आम्ही ह्याच्या नादी लागत नव्हतो. आम्ही आपलं कामं मंजूर करून लोकांच्या सोयी सुविधा करून लोकांच्या नादी मीडियाच्या नादी लागला नाही 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 म्हणजे आमदारांच्या वावो करायच्या नादी नव्हतो ठीक आहे. महत्वाचा मुद्दा होता काय होता की पत्रकार परिषद घेण्यासाठी काय मुद्दा होता की ते क्रीडा संकुलाला भवनदादांनी निधी दिलेला होता. तर ते फक्त तुम्हा सगळ्यांना कळावं, माडा शहरातल्या जनतेला कळावं म्हणून ही खरं आजची पत्रकार परिषद घेतली. आम्हाला कळालं होतं पण तुम्ही आणले अच्छा. आपलं होतं ना. मग काल ते झालं उद्घाटन, त्याच्यावर पण काहीतरी रिॲक्शन पाहिजे ना. त्यांनी उद्घाटन केलं पण फंड आणला कोणी लिहिलं नाही त्याच्यात. तेच लिहिणार ना दादांचं निधी ना आमदारांचं नाव. तुमचं लिहिलं, त्यांनी सांगितलं त्यांचं लिहिलं, नाही लिहिलं नाही लिहिलं तुम्ही ते ठीक आहे. एक हो का? बात तर- पत्रकार बांधवांनो, एक बात तर तुमचंच आहे. हा? माड्यातलं क्रीडा संकुल कुरडोडी कॉलेजच्या घाशात घालायचं पाप तर तुमचंच आहे. लोकं एवढ्या- आमचं नाही, हा तुमचा नाही, नाही, आरोप आहे. तुमचा आहे. तुमचा आहे. नाही, माढा शहर विकास आघाडीच्या एका घटकाच्या प्रतिनिधींनी तिथं जाहीरपणे ही गोष्ट सांगितली. हो सांगितली. शहराच्या घटकांनी सांगितली. ते घटक दादांना सोडून गेल्यामुळे साहजिक आहे त्यांच्या टीका खरं करतात. बोलले. ते काय गैर नाही त्यांचं गैर नाही. कसं असतंय, ज्या वेळेला एखाद्या नेत्याला माणूस सोडतो त्यावेळेला त्याच्या खरं टीका बोलतो. करणं नाही साहजिक आहे. त्याकडे फारसं लक्ष देण्याचं काय नाही. मग त्याच वेळेला यांनी दादानी क्रीडा संकुल तिकडून नेलंय म्हणून का पक्ष सोडला नाही? कुणी तुम्ही जे म्हणताय त्यांनी, मला नाव नाही घ्यायचं, तुम्ही म्हणताय, आम्हाला नाही माहिती कोणी दादांनी दादाला फोन केले माझा विरोध नाही म्हणून. नाहीच किंवा आणि परत आलं ते श्रेय विजयसिंह मोहिते पाटलाच आहे. त्यांनी त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते, त्यांचं श्रेय आहे माड्याला पुन्हा परत हे येण्यात. माढा शहराचं त्यांचेही आभार तुम्ही मानणार आहात. माढा शहराचं क्रीडा संकुल कुणी हलवण्याचा प्रयत्न केला नव्हता. ही फक्त काही पुढाऱ्यांनी दिलेल्या समाजामध्ये सोडलेल्या पुणग्या होत्या. नाही, नाही, नाही. आणि आंदोलन गावभर कसं काही होती. ज्यावेळेला काही होती त्यांनी त्यावेळेला का पक्षाच्या विरोधात धोरण नाही. तुम्ही गाव काय पण ठेवलं होतं तुम्ही गाव काय पण ठेवलं होतं त्यावेळेला नव्हतं तर गाव काय पण ठेवलं नीट होतं? ऐका. गावाला तुम्ही एका त्यावेळेला का जी लोक आता टीका करतात त्यांना विचारा ना. तुम्ही त्यावेळेला का पक्ष सोडला नाही? का सोडला नाही पक्ष? आता का म्हणताय तुम्ही दादानी नेलतं? तुमचा दादावर आरोप होता त्यावेळेला का म्हणला नाही पत्रकारांना बोलवून? आता का म्हणताय? म्हणजे याच्यात तुमचा काहीतरी स्वार्थ दिसतोय. तुम्ही त्याच वेळेस जर म्हणला असता दादानीच नेलंय तर आम्ही त्याच्यावर नक्की दादाने विचार केला असता. त्यांनी सांगितलं ही वेळ बदलल्यानंतर तुमच्या भूमिका बदलत असतील तर त्याला प्युअर राजकारण म्हणलं जातं. जाऊ दे, आता त्या विचारले चर्चा नको दादा. मागील गोष्टीपेक्षा काय आहे ते सांगतो. नाही हे पत्रकार माढा शहर विकास आघाडीचे का भाजपचे? नाही, नाही. आता सगळ्यात महत्वाचं, आमच्या गटनेत्याला गटनेते पद हे माढा शहर विकास आघाडीचं आहे. पत्रकार परिषद हा भाजपची आहे, भारतीय जनता पार्टीची आहे, पण त्या गटाचं नेतृत्व पद त्यांच्याकडे असल्यामुळे गट माढा शहर विकास आघाडीच्या गटनेत्या संजय माढा शहर विकास आघाडीला एक सदस्य काल तिथं उद्घाटनात नारळ फोडाय होता. ऐका म्हणून ऐका बापू, यासाठी सांगितलं की त्या गटाच्या गटनेत्या संजीवनताई आहेत. मग आपण ही तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय मी. हे सांगतोय गटनेत्याला किंमत जास्त आहे का त्याच्या सदस्याला किंमत आहे? तुम्ही सांगायचं, मला नाही मी नव्हते ना कळत. उद्घाटनाला. मग ते सदस्य जाऊ शकतात. संदेश, सदस्यामध्ये मी होते का उद्घाटनाला? गटाचा अध्यक्ष कोण आहे? संजीवनीताई आहे ना. आम्ही 5 वर्षासाठी अध्यक्ष निवडला ना एकदाच. आमच्या संजीवनीताईच्या गट फुटला. ते दोन तसे म्हणल्यावर हे त्यांच्या विचाराचं हे आहे. जिथं त्यांना आमचे विचार पडतील तिथे ते आमच्या सोबत येतात ना. म्हणजे तुम्ही बघितलं ना स्वीकृत नगरच्या वेळेला लागला. अजून तुम्हाला किती वेळा सिद्ध करून दाखवू त्यांचे विचार हे ज्या त्या वेळेला. इकडं आमचं पडलं, आमच्या बरोबर आमचं नाही पडलं, तिकडं त्याला काय. सुकृत तुमची जी सुकृतच्या वेळेला तुमचं गटनेताचं झालं बरोबर आहे ना. सुकृतच्या वेळेला तुमच्या नेत्याने एक नाव दिलं तर ती चर्चा करायला तिकडं शहर विकास आघाडीकडे जायला सांगितलं तुम्ही.
एकदम स्टार्टिंग नाही स्टार्टला ना आता सुद्धा नाही, अजिबात नाही, आता सुद्धा. अजिबात नाही. आता ही सुद्धा. तुम्ही केलेला आरोप अतिशय अत्यंत चुकीचा, घातक आहे. जो एकदम स्टार्टला काय झालं त्या बाबतीत उमेदवार आणि माझी डायरेक्ट चर्चा झालेली आहे. त्याच्यावर एकत्रित गट स्थापन करताना काही कॉम्प्लिकेशन क्रिएट झाल्या. त्यानंतर भविष्य काळात आम्ही ते संपवल्या सगळ्या. पत्रकार परिषद कोणाची? शहर विकास आघाडीची नाही. भारतीय जनता पार्टीची. शेवटचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने एकीकडे आपण आमदारांच्या नारळ फोडण्याला आक्षेप घेताय, श्रेयवादाची लढाई आता जनतेला दिसेल याच्या पुढच्या काळात देखील. मग आता ह्याच्या पुढच्या जर काळात तुमच्या अगोदर जर आमदारांनी नारळ फोडण्याच्या ठिकाणी नारळ फोडला तर त्या ठिकाणी तुमची भूमिका काय असणार? कार्यक्रम रोखणार वगैरे आहात काय? त्यासाठी मी वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून नक्की तुम्हाला सांगेन की काय करायची पुढची रणनीती ती. कारण काय आत्तापर्यंत महाराष्ट्रात ही पद्धतच नव्हती. ज्यांनी फंड्स आणले त्यांनी उद्घाटन कार्यक्रम करायचा आहे, त्यांनी सगळ्याला निमंत्रित करायचं आहे, ही भूमिका होती. त्याप्रमाणे आत्ता पण सगळे उद्घाटन कार्यक्रम झाले. हा पहिलाच कार्यक्रम होता की असा की माढा शहरातल्या राजकीय नियमाच्या विरुद्ध, ही सगळ्या नेते मंडळीच्या विरुद्ध, प्रवाहाच्या विरुद्ध झाला. म्हणून तर आम्ही त्याच्यावर आक्षेप नव्हतो ना. प्रवाहात दोन आजपर्यंत माढा शहरात विचारतो. आमच्या मैत्रीमुळे तर तू मोठा झाला. हे मी मान्य केलंय, हे पत्रकार दिनानिमित्त मान्यच केलंय. नाही, विषय हा आहे की जे आपण आक्षेप घेताय की विकास कामाच्या श्रेय लादलं हो, हो. जातं. मग आक्षेप हे नाही. सगळं माहिती असताना दुसरा प्रसंग सांगताय आपण मॉडेल स्कूलचं तसंच उद्घाटन केलं. हो. मग हे जर उद्घाटनाची पार्श्वभूमी तुम्हाला माहित होती तर मग सर्वजण तुम्ही जाऊन ते उद्घाटन का रोखलं नाही? नाही, उद्घाटन रोखणं किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा कार्यक्रम लावणं हे आमच्या संस्कृतीत नाही. आम्ही तसं करणार नाही. त्यांनी करणाऱ्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की ह्याचा फंड्स कुणी मंजूर करून आणला, ह्याचं उद्घाटन झालंय का, त्याचं रिपीट करावं का. एवढा सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातले ही वरिष्ठ नेते आहेत, यांच्याकडून आपण शिकलोय काहीतरी. असं करतं का महाराष्ट्रात कोण? नाही करत. मग आता एकाच कामाचं दुसऱ्याला नारळ फोडला जातं आणि ही कुठल्या संस्कृतीत बसणार? नाही, आता त्यांनी केलंय. आम्ही विचारणार आहे आमच्या वरिष्ठ नेत्याला, तुम्ही येताय का, तुमची तयारी आहे का. मग ती वय म्हणले तर मी ठरवणार आहे. तर बसणार का पण संस्कृतीत मग तुमच्या काय वरिष्ठ बसणार? वय म्हणल्यावर नाही का बसणार नाही म्हणजे तुम्ही आम्ही जे जसे आणलेल्या येतात फंडाचं दिलेच गेलं उद्घाटन पाहिजे. केलेलं तुमच्या संस्कृतीत बसत असेल तर आम्ही नाही करायचं का? आमच्या संस्कृतीत बसून घ्यायचं नाही. शेवटी तुम्ही समोरचं जसं नाचल तसं राजकारणात आम्हालाही मोल्ड व्हावं लागेल ना. ज्याचं श्रेय त्याला द्यावाच लागणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारण करताल त्या पद्धतीनं आम्हालाही इथून पुढे राजकारण करावं लागेल. आजपर्यंत महाराष्ट्र शहरामधल्या काय परंपरा, काय प्रथा राजकारणातल्या माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वश्रुत आहेत. माझा राजकीय जन्मच तुमच्या पत्रकाराच्या हयातीत झालेला आहे. तर मी तुम्हाला सांगणं उचित नाही या गोष्टी. काल तिथं उद्घाटनाच्या वेळेस देखील सांगण्यात आलं की फक्त इथं नारळ फोडण्यात आले, मात्र काम काय पुढे गेलेलं नाही. अनेक वर्ष हे क्रीडा संकुल मंजूर झालं होतं, मात्र आपण वारंवार पाहिलं असेल त्या क्रीडा संकुलाचा गैरवापर होत होता, भिंती फुटलेल्या होत्या. त्यावेळेस मात्र कुठेतरी या कामाची दखल असेल, काटरी झुडपं असतील, कुठे तिथं दुर्लक्ष होत अजून ते क्रीडा संकुल माढा नगरपंचायतीला दिलेलं नाही. पण ज्यावेळेला माढा नगरपंचायतीला दिलं जाईल त्यावेळेला सक्षमपणे ते स्वच्छता ह्या त्या गोष्टी सर्व पक्षीय नेते घेतील. कारण शेवटी गावामधलं महत्त्वाचं क्रीडा संकुल आहे. पण आता सध्या त्याच्यावर कंट्रोल तालुका क्रीडा अधिकाऱ्याचा आहे आणि त्याच्या बाबतीत नगराध्यक्ष मिनलताई पण प्रयत्न करतायत. आम्ही पण सगळे प्रयत्न करतोय. आपल्याकडे आल्यानंतर त्याचा बऱ्यापैकी अजून त्याची होईल. आता सुद्धा दिलेलं काम सगळ्या गावकऱ्यांनी मिळून कसं चांगलं होईल या दृष्टीनं आपण त्यांच्याकडनं करून घेऊया. पाठपुराव्यासाठी कुठं तर तुम्ही ग्राउंड लेवलला कमी पडलात का अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणं? अधिकाऱ्यांना वारंवार फोन करतो. तो कालचं उद्घाटन झाल्यावर सुद्धा मिस्टर हेळकर म्हणून डेप्युटी इंजिनियर त्यांच्याशी माझी स्वतः फोनवर चर्चा झाली. त्यांनी सुद्धा हे मान्य केले की ह्याची प्रशासकीय मान्यता ही बबनदादांच्या काळातलीच आहे. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर हेळकर साहेबांचा नंबर मी तुम्हाला देतो. मुद्दा काय आहे की उद्घाटन अमिताभांनी केलं, त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही कुणाचं. आमदार आहेत, त्यांनी उद्घाटन केलं, फक्त त्यांनी हा निधी दादांनी आलेला आहे एवढा फक्त विषय आम्हाला महत्त्वाचा एवढंच होता. तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि तुम्ही एक सजग पत्रकार म्हणून त्याची प्रशासकीय मान्यता कळती. त्या फंड्स कधी मंजूर आहेत, आता यांनी नवीन काय मंजूर केलेत का ह्याचं उत्तर ते देऊ शकतील. मी कसा देणार आहे असं म्हणायचंय का निधी दादांचा आणि पाठपुरावा आमदार? हो, नाही पाठपुरावा नाहीच. पाठपुरावा काय आहे त्यात? अरे ऑलरेडी प्रशासकीय मान्यता असताना पाठपुरावा कसा असू शकतो? ज्यावेळेला प्रशासकीय मान्यता नसते त्यावेळेला पाठपुरावा. अहो, प्रशासकीय मान्यता 2 वर्षापूर्वीची आहे. 2 वर्षाचे आहे ना. हा, पण 2 वर्षांमध्ये टेंडरिंग करणं, त्याची तांत्रिक मान्यता घेणं हे अधिकाऱ्यांचं काम आहे. ते काय कुणी जाऊन नाही करू शकत. अधिकाऱ्यांकडनं डिले झाला हे तर मान्यच आहे.
हा. ठीक आहे पण ते केलं म्हणावं लागेल. तुम्ही त्यांनी त्यांनी नुसतं केलं उद्घाटन नाही. केलं. आपण त्यावेळेला वारंवार आपण सुद्धा हेळकर साहेबांना सांगितलं की लवकरात लवकर इस्टिमेट करा, त्याचं ती टेंडर करा. आपल्या असं जागा- माढा नाही, नाही. तहसीलला मीटिंग त्याला तुम्ही होते होते. ही काम नगर पंचायतीकडे वर्ग होतंय का बीएमसी कडे राहतंय ह्याच्यावर काय विलंब झाला नाही ह्याच्यात काय नाही तर. कारण नगरपंचायतीकडे यायचा विषयच नव्हता. खापर कोणावर पडताय? खापर कोणावर हो पडताय? का, हे खापर अधिकाऱ्याकडनं इस्टिमेट आमच्या ह्याच्या काळामध्ये 1-2-3 महिने लेट झालं, पण त्यानंतर जाणीवपूर्वक कुठल्या तरी पुढाऱ्यांनी ती लेट करत आतापर्यंत आणलंय. बरं ठीक आता आहे ते कुणी आणलंय ते शोधायचं काम तुमचं आहे. ना तुमचा आक्षेप आणि नोंदवून आम्ही आक्षेप शोधतो. नोंदवण्यापेक्षा राजकीय पुढे सांगतो ना आम्ही तुम्हाला, तुम्ही शोधा ना. असं जर प्रत्येक गोष्ट आम्ही जर सांगा अधिकारी सांगतील तुम्हाला, आंध्रात सांगतील जरा गपचीप संधीत नाव घेऊ नको, पण ह्याने केलंय बाबा, मग तुम्ही तेवढं तरी करा ना. तुम्ही घाबरता काय नाव घ्यायला? ना आम्ही नाव घेण्यापेक्षा सुद्धा पूर्णपणे माहिती आमच्या हातात आल्यानंतर, कागद आल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलवणार आणि सांगणार आहे नाव घेऊन. त्या कागद घेऊन बसतोय आम्ही तुमच्या त्या- समोर. त्या कागदावर पुढाऱ्याचं नाव येणार नाही. नाही ना, कागदावर पुढाऱ्याचं नाव नाही येऊ द्या ना, अधिकारी तर बोलतील ना. आणि बरं हे सगळं खेळ खंडोबा करायचं काम त्यांचं आहे. बरं, आता तर ते सांगतील ना तुम्हाला. आता एवढी लगबगीनं पत्रकार परिषद झाली, पुढली काय अशी दासते का अजून कुठले तर नारळ फोडले जातील अहो, म्हणून? अनेक माढा शहरामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या पेंडिंग आहेत, माढा शहराचा पाणी पुरवठा आहे, त्यासाठी आदरणीय अध्यक्ष मिनलताई प्रयत्न करतात, आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही फडणवीस साहेबांची वेळ मागितली, ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतात. शेवटी केन प्रकारे माढा शहराची पाईपलाईन मंजूर होऊन माढा शहराला सुरळीत पाणी पुरवठा कसा होईल या बाबतीत 17च्या 17 नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही अतिशय प्रयत्नशील आहे. फक्त अजून कुठं शिजल आहे, पण कदाचित हे शिजल असं चित्र सध्या दिसतंय आम्हाला. आमदारांनी काल सांगितलं भाषणामध्ये पाणी पुरवठा योजनेची जी फाईल आहे हा. ती अंतिम टप्प्यात आली, अधिकाऱ्याच्या टेबलचं नाव सुद्धा सांगितलं. नाही, अधिकाऱ्याच्या हो का, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतात, पण प्रशासकीय मान्यता जो तुम्हाला आणून देईल त्यानं मंजूर केली म्हणायचं. लक्षात आलं मग का? आता- सध्या फडणवीस साहेबांची आम्ही वेळ मागितलेली आहे, त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतोय. साठे वहिनी करतायत, आता तुम्ही तुमच्याकडनं ऐकण्यात आलं ते करतायत म्हणून. नाही जाहीर हो का? बोलले ते, माझ्या हो का? म्हणण्यात जाहीर बोललेत का? तुमच्याकडनं आहे. माझं म्हणणं एवढं आहे, माढा शहराची पाणी पुरवठा लवकरात लवकर मंजूर होणं गरजेचं आहे. माढा आणि जे शहराच्या मंजूर करेल लोकांना ते कळलंच नाही. कोण पाण्याचा करणार आहे त्रास ते? सहन करावा लागतोय, तो होणार नाही. माझी आता आमदारांनी जाऊन पाणी पुरवठ्यासाठी काय काम केलंय का? ह्याच्या तर श्रेय वाजवी. ह्याच्या